तर मित्रांनो, काही काही चित्रपट हे असे असतात ज्याला कुठल्या रिव्ह्यूची किंवा कुठल्या चर्चेची गरज नसते। एक चांगली भावना, एक चांगल्या गोष्टीने बनवण्याची वृत्तीच त्या चित्रपटाची आपल्याला त्या चित्रपटाकडे खेचून घेते। आणि छावा हा चित्रपट बघितल्यानंतर खरं तर बोलण्याची माझी अजिबातच मानसिकता नाही। ज्या पॉइंटवर हा चित्रपट आपल्याला थिएटरमधून जाताना ज्या मनस्थितीत सोडून जातो ती खरंच अद्भुत होती। बऱ्याच गोष्टी सांगणार आहे तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटलं आणि एक छोटासा रिव्ह्यू देणार आहे। पण मी सुरुवातीलाच सांगतो, जर तुम्ही या चित्रपटाचे तिकीट्स बुक केले नसतील तर सगळी कामं बाजूला ठेवा आणि या चित्रपटाचे तिकीट्स बुक करा आणि हा चित्रपट बघायला थिएटर्समध्येच जा। मित्रांनो, वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट। आज बोलणार आहोत छावा या चित्रपटाबद्दल। तर मित्रांनो, जेव्हा कधी बॉलिवूड एखादा ऐतिहासिक चित्रपट अनाउन्स करतं तेव्हा सगळ्यात मोठी चिंता हीच असते की बॉलिवूड आपला इतिहास किंवा ज्या काही गोष्टी असतील त्यात थोड्याशा ट्विस्ट करून किंवा चुकीच्या पद्धतीने तर मांडणार नाही ना, अशी आपली एक भावना असते। मात्र या चित्रपटामध्ये संपूर्णपणे अख्खा इतिहास अगदी सत्य घटनांवरती आधारित असलेल्या गोष्टीच्या चित्रपटामध्ये दाखवल्यात। कुठेच काही तोडमोड नाही, कुठेच काही बेंड नाही, उगाचची क्रिएटिव्ह लिबर्टी किंवा सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन उगाच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न नाही। सगळ्या जे काही ऐतिहासिक फॅक्ट्स आहेत त्या चित्रपटामध्ये पुरेपूर आणि एका चांगल्या भावनेने दाखवण्याचा प्रयत्न केला मेकर्सनी। तुम्हाला माहितीच आहे, हा चित्रपट छावा नावाच्या कादंबरीवर आधारित आहे आणि छावा कादंबरी ज्यांनी वाचले त्यांना माहिती आहे की त्या कादंबरीत छत्रपती संभाजी महाराजांची जी मनस्थिती होती, ज्या स्थितीतून छत्रपती संभाजी महाराज जात होते, त्या गोष्टी ज्या वर्णन करून किंवा ज्या शब्दांमधून त्या लेखकाने मांडल्यात त्या खरंच अद्भुत आणि विचार करायला भाग पडतात। आणि छावा या चित्रपटामध्ये एखादा दिग्दर्शक ती गोष्ट कशी मांडेल तो खरंच चित्रपटामध्ये बघण्यासारखी गोष्ट आहे। आणि ती गोष्ट जेव्हा तुम्ही बघाल, लक्ष्मण उतेकरने ती इतक्या छान पद्धतीने आपल्याला मोठ्या पडद्यावर दाखवले की ती इतकी मनाला भावून जाते आणि त्या गोष्टी इतक्या इम्पॅक्ट करतात मनावर। इतर गोष्टींसोबतच ती एक छोटीशी गोष्ट म्हणजे जी चित्रपटाचा अनुभव अजून छान आणि सुंदर करण्यासाठी मदत करते। या चित्रपटातील एकूणच जी सगळी पात्र आहेत ती इतकी ऑथेंटिक किंवा ऐतिहासिक दृष्ट्या इतकी छान डेव्हलप आणि इतकी छान एक्झिक्यूट केलेत। सगळी पात्र हिस्टॉरिकली खूप करेक्ट आणि ॲक्युरेट बनवण्याचा प्रयत्न केलाय। आणि पात्रच नाहीत, ह्या चित्रपटामधली लोकेशन्स असू देत किंवा चित्रपटामधली घटना किंवा जो स्क्रीन प्ले चालतो त्याच्यामध्ये कुठेच उगाचच्या गोष्टी ॲड न करता जो काही इतिहास आहे किंवा ज्या घडामोडी डॉक्युमेंटेशन स्वरूपात आपल्याकडे अवेलेबल आहेत किंवा ज्या गोष्टी आपण आतापर्यंत ऐकत आलोय त्याच आपल्याला ऐकलेल्या गोष्टी किंवा माहिती असलेल्या गोष्टी त्या पडद्यावरती बघायला खूप एक तो छान अनुभव देतात आणि खूप अभिमानास्पद वाटतं ते बघताना। आणि ती सगळी पात्र कुठे ना कुठे आपल्या मनावर छाप सोडण्यात यशस्वी होतात आणि आपण त्या सगळ्या पात्रांशी भावनिक दृष्ट्या सुद्धा पूर्ण चित्रपट भर जोडले जातो। अभिनयाची गोष्ट करायची झाली मित्रांनो, तर विकी कौशलने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो किती ताकदीचा आणि किती दर्जेदार अभिनेता आहे। छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी इतकी उत्तमरित्या साकारली आहे, म्हणजे जे काही लोक म्हणत होते की त्यांनी ओव्हर ॲक्टिंग केले किंवा त्याचा खूप लाऊड अभिनय वाटतोय, खरंच त्यांनी थिएटरमध्ये जाऊन त्याचा अभिनय बघावा की वलय आहेत त्या कॅरेक्टरला। आणि ती सगळी वलय छत्रपती महाराजांचे सगळे इमोशन पोर्ट्रे ज्या पद्धतीने विकी कौशलने केलेत, कदाचितच एखादा कलाकार इतक्या चांगल्या पद्धतीने पोर्ट्रे करू शकला असता। कसं आहे ना मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य हे इतक्या घडामोडींनी घडलेलं आहे किंवा इतके चढ उतार आहेत। युद्धच फक्त महत्त्वाचा भाग नाही, अनेक घटना आहेत आणि त्या मेकर्सनी कव्हर केल्यात, हे बघून मला खूप छान वाटलं। आणि त्यामुळे थोडासा चित्रपटाचा फर्स्ट हाफ आहे तो खूप बिल्डअपला वेळ घेतो आणि थोडासा नॉर्मल ऑडियन्सला बोरिंग वाटू शकतो। तुम्हाला जर इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा माहिती असेल तर तो तुम्हाला कुठेच बोर होणार नाही। मात्र तुम्हाला इतिहास माहिती नसेल आणि तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना पहिल्यांदा अभ्यासत असाल तर कदाचित तुम्हाला फर्स्ट हाफ थोडासा लेंदी वाटू शकतो। मात्र जेव्हा सेकंड हाफ येतो आणि जेव्हा ॲक्शन सुरू होतं किंवा युद्ध सुरू होतं त्यानंतर जो काही फास्ट पेस पकडतो सिनेमा आणि जो काही ज्या क्लायमॅक्स पर्यंत आपल्याला नेऊन ठेवतो तो एक्सपिरियन्स किंवा ते कन्क्लुजन इतकं छान असतं की आधीचा सगळा प्रवास त्या कन्क्लुजनवर येऊन थांबतो आणि इतक्या छान कन्क्लुजनवर येऊन थांबतो की तो इतिहास आणि ते भव्य दिवस संभाजी महाराजांचं रूप आपल्याला डोळ्यात साठवून ठेवावंसं वाटतं।
मित्रांनो, जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर आला होता तेव्हा सगळ्यांना एक गोष्ट खटकत होती, ते म्हणजे रश्मिका मंदाना हिचं पात्र किंवा हिचं कास्टिंग. आणि मी त्यावेळेस तुम्हाला म्हणालो होतो की जेव्हा चित्रपट येईल त्यावेळीच मी यावर मत मांडू शकेन. आणि आज जेव्हा चित्रपट आलाय तेव्हा मला असं म्हणायचं आहे की रश्मिका मंदाना ही कुठेच डिसअपॉइंट करत नाही. हा, तिच्या डायलॉग डिलिव्हरीमध्ये थोडाफार साऊथचा टच आपल्याला जाणवतो, मात्र तो कुठेच चित्रपटाला गालबोटच लावेल किंवा एक्सपिरियन्सच खराब करेल असं नाही आहे. या उलट मी तर म्हणेन काही ठिकाणी तिचा जो प्रेझेन्स आहे किंवा कॅमेरामधला तिचा जो लुक आहे त्यावरून येसूबाईंचं कॅरेक्टर आपल्याला पाहायला तर मिळतं किंवा आपल्याला रश्मिका मंदानाच्या रूपात येसूबाई अनुभवायला तर मिळतात आणि कुठे ना कुठे हे छाप पाडण्यात सुद्धा यशस्वी होतं. मात्र कदाचित अजून हे बेटर करताच आलं असतं, हे नक्की. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर. मला नाही माहीत त्याने आधी कुठले सिनेमे केले, त्याला लिबरल बोलतात, तिला लेफ्टिस्ट बोलतात, काही असू दे. या चित्रपटामध्ये त्यांनी जे दिग्दर्शन केले किंवा जो चित्रपट आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवलाय, मुळात छत्रपती संभाजी महाराजांचा इतका मोठा स्पॅम किंवा त्यांचं इतकं मोठं आयुष्य संपूर्णपणे कव्हर करणं किंवा पुरेशा प्रमाणात कव्हर करणं फक्त 3 तासाच्या चित्रपटामध्ये हे खूप मोठं कौशल्य आहे आणि ते दिग्दर्शकाने उत्तमरित्या पेललेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण एखादा कमर्शियल सिनेमा करतो तेव्हा कुठेच कमर्शियल गोष्टीच्या आहारी न जाता, म्हणजे जे काय आत्तापर्यंत बॉलिवूड करत आलाय, एखादं आयटम सॉन्ग टाकणं किंवा एखादा असा एलिमेंट मुद्दाम सिनेमात टाकणं ग्रँड वाटेल आणि लोकांना उगाच अट्रॅक्ट करणं, अशा कुठल्याच गोष्टी न करता प्रॉपर हिस्ट्रीला न्याय देत एक ऑथेंटिक चित्रपट आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर ठेवेल किंवा त्यांच्या बलिदानाला न्याय देईल असा चित्रपट मेकर्सनी किंवा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरने आपल्यासमोर ठेवलाय असं मला वाटतं. बाय द वे, हा होता माझा छावा या चित्रपटातील ओव्हरऑल एक्सपिरियन्स. पण यापुढे ज्या मी गोष्टी बोलणार आहे किंवा जे काही बोलणार आहे ते कदाचित काही लोकांना पटेल किंवा नाही पटणार हे मला माहीत नाही, पण माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. ह्या चित्रपटातील सगळ्यात मोठी डिसअपॉइंटिंग गोष्ट, डिसअपॉइंटिंग किंवा आपण म्हणतो ना एखादं खूप छान असं प्रोडक्ट बनताना एखादी गोष्ट अशी गणल्यामुळे गालबोट जसं लागतं ना तसं काहीसं झालंय. मित्रांनो, या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक असू देत किंवा या चित्रपटातली गाणी असू देत ही इतकी डिसअपॉइंटिंग आहेत. मी म्हणत नाही की A.R. रहमाननी वाईट म्युझिक केलंय. A.R. रहमान हे खूप मोठे म्युझिशियन आहेत. आतापर्यंत त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये खूप हिट्स आणि खूप क्वालिटी वर्क केले आणि हे सुद्धा क्वालिटी नाहीये असं माझं म्हणणं नाहीये. पण जेव्हा आपण ऐतिहासिक चित्रपट बनवतो किंवा छत्रपती संभाजी महाराज किंवा एखाद्या रिजनल कंटेंट बनवतो तेव्हा त्या कंटेंटचं म्युझिक किंवा त्या चित्रपटातील गाणी ही त्या कथेला किंवा त्या गोष्टीला किती रिलेव्हंट आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. जेव्हा स्क्रीनवरती बॅकग्राऊंड म्युझिक येत होतं तेव्हा ते कुठेच जे पडद्यावर व्हिज्युअल्स आहेत त्याला संलग्नच होत नव्हतं, निदान मला तरी वाटलं नाही. काही असे निवडक सीन्स आहेत जिथे बॅकग्राऊंड म्युझिक खूप कमाल वाटत होतं, पण अगदी बोटावर मोजण्याचे सीन्स आहेत. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री होतो तो सीन असू देत, जे काही ऍक्शन मॉन्टेज दाखवलंय सेकंड हाफमध्ये तेव्हा कोकणातील फाईट सीन जो दाखवलाय त्या सीन मधलं बॅकग्राऊंड म्युझिक मला थोडंफार प्रमाणात त्या सीनला जातंय किंवा खूप छान आपल्याला एक्सपिरियन्स देते असं वाटलं. मात्र प्रत्येक ठिकाणी संपूर्ण चित्रपटभर बॅकग्राऊंड म्युझिक हा निगेटिव्ह पॉइंट आहे चित्रपटात असं मला वाटतं. तुमची मतं ह्या बाबतीत वेगळी असू शकतात, पण माझ्या मते तरी अजून जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ह्या ठिकाणी अजय अतुल सारखे म्युझिशियन्स असते तर कदाचित या चित्रपटाचं म्युझिक अजून छान झालं असतं. पुन्हा एकदा माझं असं अजिबात म्हणणं नाही की अजय अतुल हे खूप छान म्युझिशियन आहेत A.R. रहमानपेक्षा किंवा A.R. रहमान हा चांगला म्युझिशियन नाही आहे. चित्रपटाच्या विषयाच्या संबंधित म्युझिक बनवणं असतं किंवा त्याला अनुरूप म्युझिक बनवणं असतं, त्या गोष्टी मला वाटतं कुठे ना कुठे वर्क झाल्या नाहीत आणि त्यामुळे एखादा बॅकग्राऊंड म्युझिक एक मोठा खांदा असतो चित्रपटाचा, तो कुठंतरी या चित्रपटात कमकुवत ठरला असं मला वाटतं. पण मित्रांनो, कसं आहे ना, शेवटी मॅटर काय करतं, ह्या चित्रपटाचा मूळ उद्देश काय होता की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचं बलिदान हे लोकांपर्यंत पोहोचवणं, घराघरात पोहोचवणं आणि हे बलिदान पूर्णपणे किंवा एका चांगल्या भावनेने हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरतो का? तर माझं मत आहे की हो. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान किंवा त्यांची एकूणच जर्नी किंवा त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते लोकांपर्यंत इतक्या चांगल्या भावनेने, इतक्या अभिमानाने मांडतो, ते बघण्यासाठी तर हा चित्रपट थिएटर्समध्ये बघायला नक्कीच गेलं पाहिजे आणि प्रत्येकाने गेलं पाहिजे. तुम्ही हा चित्रपट बघायला थिएटर्समध्ये कधी जाणार आहात आणि तुमची काय मतं आहे त्या चित्रपटाला घेऊन आणि आमच्या या व्हिडिओबद्दल घेऊन ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मूवीज, इन्साइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.